सियावर रामचंद्र की जय. रामकार्याच्या मध्ये बाधा आणून आलेल्या सिंहिकेच्या छातीला फाडून हनुमंतांनी बाहेर आलेत आणि हनुमंत बाहेर आल्यानंतर सगळ्या देवांनी गंधर्वांनी हनुमंतावर पुष्पवृष्टी करून कौतुकाला सुरुवात केलेली आहे. या कौतुकानंतर हनुमानाने तिथेही न अडकून राहता, म्हणजे लोक कौतुकाला आले, धन्यवाद 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 म्हणत वेळ नाही घातलेला, ते निघालेत. करा तुम्ही तुमचं कौतुकाचं काम काय करायचं ते करत राहा, माझं काम वेगळं आहे. कौतुक केलं म्हणून भाळले नाहीत, आरामाचं स्थळ दाखवलं म्हणून तिथे भाळले नाहीत, कुणी जबड्यात प्रवेश कर म्हणले म्हणून घाबरले नाहीत, तो कुणी गिळून टाकलं म्हणून हतबुद्ध झाले नाहीत, चालत राहिले. हो, या सगळ्यावर मात करत हनुमंत चालत राहिले. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. जितेंद्रिय याला म्हणतात. इंद्रियाच्या मोहावरती विजय मिळवणं खूप आवश्यक असतं. छान वाटतं, खायला छान वाटतं, जिभेला छान वाटतं, कानाला छान वाटतं, डोळ्याला छान वाटतं, म्हणून अडकून पडलं की संपलं. या सगळ्या इंद्रियांचं दमन करता आलं पाहिजे, आणि ज्याला दमन करता येतं इंद्रियांच्या सुखाच्या बाबतीतलं, तो यशस्वी होतो. हनुमंतांचं उड्डाण सुरू झालंय. देव गण गंधर्व सगळे हनुमंतांच्या कौतुकामध्ये मग्न आहेत आणि हनुमानाचं उड्डाण सुरू झालंय लंकेच्या दिशेनं. 100 योजनेचा सागर पार करायचा आहे आणि या उड्डाणानंतर हनुमानाला पहिल्यांदा आता जमीन दिसू लागलेली आहे. रामायणामध्ये लंका हा द्वीप असा उल्लेख केलेला आहे. द्वीप, द्वीप म्हणजे काय आणि बेट म्हणजे काय यातला फरक समजून घेणं आवश्यक आहे. आता जी लंका आपल्याला दिसते ते बेट आहे. सभोवताली गोलाकार पाणी आणि मध्ये जो भूमीचा भाग असतो त्याला बेट म्हणतात. द्वीप, 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने जमिनीचा निमुळता तुकडा, त्याला द्वीप म्हणतात. जम्बूद्वीप आहे भारत, हा जम्बूद्वीप आहे, द्वीपकल्प आहे. म्हणजे हिमालयाकडून पसरलेला भारत निमुळता होत 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 शेवटी सागराच्या मध्यभागी जातो. 3ही बाजूने, एका बाजूला बंगालचा उपसागर, समोरच्या बाजूला हिंद महासागर आणि एका बाजूला अरबी समुद्र, अशा 3ही बाजूनी वेढलेला भारत हा द्वीप आहे. रामायणात लंकेचा उल्लेख द्वीप असाच आहे, म्हणजे तो कुठल्या तरी भूभागाला खेटून आहे आणि 3 बाजूनी पाणी आहे. रामेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावरून लंकेत 100 योजने जायचं आहे आणि तो त्या द्वीपावर पोचायचा आहे. म्हणजे कदाचित रामायणाच्या कालखंडानंतर हजारो वर्षाच्या बदलाच्या मध्ये लंका बेट झाली असावी, किंवा आता जी लंका म्हणतोय ती कदाचित दूर असावी. काय असेल मला माहित नाही, त्याच्या तपशिलात मी जात नाही, कारण त्याच्या तपशिलामध्ये जाण्या इतका अभ्यास माझ्याकडे नाही. मी रामायणाचा भौगोलिक अभ्यास केलेला नाहीये, रामायणाचा भावनिक अभ्यास करतोय. त्यामुळं यातल्या उगाच काही त्रुटी दाखवण्यापेक्षा किंवा आपलं काही मतप्रदर्शन करण्यापेक्षा त्या द्वीपकल्पावरती जाण्याचा हनुमंतांना ते दिसू लागलाय आणि ते जवळ दिसू लागल्यावर त्यांना मलय पर्वताचा भाग दिसू लागलाय. या मलय पर्वताच्या मधून वाहणाऱ्या सरिता नद्या सागराला मिळत आहेत आणि सागराला मिलन होत आहे. ते सरिता सागराचं मिलन देखील ते पाहू लागलेत आणि या सगळ्या गोष्टींना बघत बघत त्यांना प्रतीक्षा आहे ती रावणाची नगरी बघण्याची, रावणाची लंका बघण्याची. हनुमंतांनी तिथे गेल्यावर एक विचार केलाय. हे असलं अवाढव्य काही योजने पसरलेलं शरीर, त्याला घेऊन आपण लंकेच्या आकाशावरून उडतो आहोत. लंकेच्या आकाशालाच आपल्या शरीरानं व्याप्त करून टाकलेलं आहे. कदाचित आपण सूर्याला आडवे जाऊ तर एक मोठी सावली खाली पडण्याची शक्यता आहे. तेव्हा या अवाढव्य रूपात लंकेच्या भूभागावर उतरलो तर तिथल्या लोकांना आपण समजण्याची, कळण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा मूळ रूपात जर उतरलो तर आपलं अस्तित्व
खूप कमी लोकाला समजेल. त्यामुळं आपल्या शरीराचा संकोच करायला सुरुवात केलेली आहे. आपलं नेहमीचं रूप घेतलंय, अवाढव्य रूपाला टाळलंय आणि आपल्या मनाला काबूत ठेवत हा मूळ रूपात ते आलेले आहेत. मनोजवम असं जेव्हा म्हणतो आपण ना, तेव्हा ते मनाला काबूत ठेवणारे पण आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. रामायणाचा फार सुंदर उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात, हनुमंत आपल्या मूळ रूपात आले, अवाढव्य पसरलेल्या शरीराला घेऊन ते आपल्या मूळ रूपात आले. जसे, तुलना कोणाशी केली आहे बघा, म्हणजे हनुमानाच्या या कृतीची तुलना कोणाशी होतीये? जसे बळीराजाचं गर्वहरण करताना भगवान विष्णूंनी 3 पायात जमीन व्यापली ते आणि नंतर ते आपल्या मूळ रूपात आले, तसं हनुमंतांनी आपलं अवाढव्य शरीर सोडून, अतिभव्य शरीर सोडून मूळ रूपात ते आलेले आहेत. आता इथे अनेकांना नेमका घोटाळा होण्याची शक्यता आहे. लोक म्हणतील, कुलकर्णी त्या बळीचा उल्लेख करायची काही गरज होती का? मी केलेला नाहीये, रामायणातला आहे. मुळात ही बळीची कथा काय समजून घेणं आवश्यक आहे, म्हणजे मग हनुमंतांची कृती आपल्या लक्षात येईल. बळीची कथा काय आहे? बळी नावाचा प्रल्हादाच्या वंशातला एक राजा, जो प्रल्हादाच्या वंशातला असल्यामुळं धार्मिक प्रवृत्तीचा, दानी प्रवृत्तीचा, आपल्या दारी आलेल्या कोणत्याही याचकाला रिक्त हस्ते परत जाऊ द्यायचं नाही, हा बळीचा शिरस्ता. तुम्ही मागावं आणि बळीनं ते द्यावं, ही बळीची पद्धत. त्यामुळं रोज हजारो याचक बळीच्या पूजास्थळी उपस्थित राहायचे. देवाची पूजा झाली की बळीसमोर दान मागावं आणि बळीनं ते द्यावं. वर्षानुवर्षापासून चालत आलेली ही कृती, त्या दान मागणाऱ्या लोकाच्या आशीर्वादाने प्रसन्न होणारा बळी. या बळीला आपल्या दानी स्वभावाचा अहंकार होऊ लागला आणि या अहंकारातून बळीला असं वाटायला लागलं की आपण सर्वश्रेष्ठ दानी आहोत. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण देतोय ते कोणाचं आहे, देतोय ते कोणाचं आहे. मी माझ्या खिशातले पैसे जे स्वकष्टार्जित आहेत ते देत असेल आणि त्याच्याबद्दल कुठलाही भाव मनात बाळगत नसेल तर मी दानी. पण माझ्या वडिलांनी कमावलेली संपत्ती मी उधळून लावत असेल तर मी दानी नव्हे, माझ्या वडिलांची अर्जित संपत्ती आहे. एक राजा, त्याच्याकडची संपत्ती ही राजाची संपत्ती नसते, तर ती राज्याची संपत्ती असते. राज्याच्या भल्यासाठी असलेला निधी दानी म्हणून उधळून लावता येत नाही. वीज फुकट, लाडकी बहीण फुकट, लाडका भाऊ फुकट, अन्न फुकट, धान्य फुकट, असं जेव्हा राजा वागू लागतो तेव्हा तो राज्याची संपत्ती उधळत असतो. अशा राजाला जाणीव करून देणं आवश्यक असतं की तू अशा स्वरूपाची उधळपट्टी करशील तर तुझं राज्य रसातळाला जाईल, पाताळात धसेल, संपेल. पाताळात घालणं म्हणजे पाय घालून पाताळात सरकवणं नाहीये. पाताळात म्हणजे राजा अशा सवंग प्रकाराने तुझं राज्य रसातळाला जाईल हे सांगणं आहे. बळीच्या बाबतीत वामनाने हे केलं होतं. वामनाने, बामनाने नाही, वामनाने हे केलं होतं. आणि वामन हा विष्णूचा अवतार आहे, बामनाचा नव्हे. एका राजाला त्याच्या अहंकाराची जाणीव करून देऊन तू ज्या संपत्तीचा विश्वस्त आहेस
ते उधळता येत नाही याची जाणीव करून देऊन त्याच्या अहंकाराचं दमन करण्यासाठी भगवान विष्णू आले होते. आणि हनुमंतांची तुलना इथे केली आहे. ते म्हणतात की बळीच्या अहंकाराचं दमन करण्यासाठी विष्णू जसे आले होते, तसे रावणाच्या अहंकाराचं दमन करण्यासाठी हनुमान तिथे आलेला आहे. कोणीच येऊ शकत नाही, माझी लंका अभेद्य आहे, हा जे त्याच्या मनातला भावना आहे त्याचं दमन करण्यासाठी हनुमंत आलेत. आणि ते अतिभव्य रूप हनुमंतांनी संकोच करून घेतलाय. आणि त्या संकोचालाच हनुमान अगदी भगवान विष्णूप्रमाणे भासतायत. लंकेत पोचलायत, लंकेच्या पाय ठेवलाय. पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.